नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलो आहे वाराणसी म्हणजे आपल्या बनारसमध्ये. तर हा व्लॉग एकदम मस्त होणार आहे. याच्यातून जास्ती करून बोटीचा सवारी, कारण की भरपूर सारे घाटे आपल्या बोटीच बघायचे आणि काशी विश्वनाथच्या मंदिरात जायचं आहे. ते लास्टमध्ये हा व्लॉग पूर्ण बघा, पूर्ण एन्जॉय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा चांगल्याशी. चला. तर मित्रांनी ते घाटावर आम्ही आंघोळ वगैरे केली मस्त नदी किनारी. आता त्या साईडला पूजा वगैरे चालली, आम्ही ते फोटो वगैरे काढत होतो. आणि आता आम्हाला बोटीत बसायचं आहे. आणि काशीमध्ये 80 घाट आहे, त्यात सगळ्यात मोठा स्मशान म्हणजे मणिकर्णिका, तिथे पण जाऊ. आणि ते घाटे ते सगळे मोठीमधून बघू, उतरणार नाही कुठे, गर्दी असते खूप, पण बोटीमधून बघू. एकदा पूजा झाली की सगळे बोटीत जा. हे सर्व भारतातील राजे रजवाड्यांनी बांधलेले स्थान आहे. बसा तिथे. राजा भोसले, राजा गायकवाड, राजा डालमिया, राजा शिंदे, मैसूर राजा, असे हे सर्व राजे रजवाड्यांनी बांधलेले स्थान आहे. हे बघा वर त्रिलोचन घाट, काशी खंडोत्तमध्ये हे महादेवाचं देऊळ आहे. याचं महत्व आहे. श्रावण मास या स्थानाचं नाव आहे गायघाट. हे गोप्रेक्ष तीर्थ गायघाट, हे सर्व राजे रजवाड्यांनी बांधलेले स्थान आहेत. आता नदीच्या काठाला का बांधले? कारण 9 खंड पृथ्वी, 10वा खंड काशी आहे. जुने होते. हे समोर हनुमानगडी घाट, हे जसं अयोध्येला हनुमानगडीचं देऊळ आहे, त्याचपैकी इथे सुद्धा हनुमानगडीचं देऊळ आहे, पण अयोध्येला भव्य रूप झालं आता. आणि बाजूला मुठ्ठीवाली बिल्डिंग बघा बरं का, हे डालमियाची कोठी आहे. उत्तर वाहिनी गंगा आहे, दक्षिणेकडे उत्तरेकडे वाहते उत्तर वाहिनी गंगा आहे. दक्षिणेकडे उत्तरेकडे वाहते उत्तर वाहिनी गंगा आहे. या स्थानाचं नाव आहे बुंदीपर कोटा घाट. हे राजस्थानचा राजा बुंदी बिकानेर, त्याचा एक वेळेला हा किल्ला होता. हे बाजूला या स्थानाचं नाव आहे ब्रह्मा घाट. काशीमध्ये 33 कोटी देवे. या स्थानावर वर ब्रह्मा ऋषीचं देऊळ आहे. आणि ते असं म्हणतात की ब्रह्मा ऋषींनी 7 वर्ष तपश्चर्या केली होती. आता बाजूला ह्या स्थानाचं फारच महत्व आहे, फारच महत्व आहे. कारण ह्या स्थानाचं नाव पंचगंगा. पंचगंगा का म्हणतात? प्रयागला त्रिवेणी संगम आहे. गंगा, यमुना, सरस्वती, त्या तिन्ही धारा काशीहून गंगा सागरला जातात. ह्या स्थानावर 2 गुप्त बहिणी किरणा, धूपपापा अशा भेटलेल्या आहेत. म्हणून या स्थानाचं महत्व पंचगंगा. ही मस्जिद बघा बरं का, पूर्वी इथे विष्णूचे अवतार बिंद माधवाचं देऊळ होतं. औरंगजेबच्या वेळेला या स्थानाच्या देवळाला तोडून इथे ही मस्जिद बांधली आहे. आता या मस्जिदीचं नाव काय आहे? थोडस परिवर्तन. बिंदू माधव का मंदिर, तिथे मस्जिद झालं. बिंदू माधव का मस्जिद. ह्याच्या बाजूला राजा ग्वालियर घाट, ग्वालियर नरेश, माधवराव सिंधिया, विजयराजे सिंधिया, ज्योतिरादित्य सिंधिया, सिंधिया राज परिवार. आणि हे बाजूला गणेश घाट, हे पेशव्याने बांधलेलं लाल खड्याचं गणपती. आता ह्याच्या बाजूला आपल्यापैकी सर्वांनी हात उंच करा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आपण त्यांना मान दिला हात उंच करण्याकरता. का सांगितलं? आपण आपल्यापैकी यासाठी आपण त्यांना मान दिला. हा भोसल्यांचा वाडा, भोसले घाट. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर हर राधे राधे. हा भोसल्याचा वाडा. हे सगळे 500-700 वर्ष जुनी, 500-700 वर्ष जुनी ही सर्व प्रॉपर्टी आहे.
आणि सर्व दगडी काम. वालं देवस्थान हे गुरु दत्तात्रय स्वामी महाराजांचं दत्ताचं देवळे 24 गुरु केले होते, 24. आणि पावसाळ्यामध्ये शिखराला सोडून संपूर्ण देऊळ पाण्यामध्ये जलमग्न होऊन जात. आता एक खास देऊळ बघा गंगेमध्ये. आता ह्याच्या बाजूला बघा थोडं वाकडं देऊळ, हे दक्षिणेकडे वाकडं झालंय. गंगा उत्तर वाहिनी आहे, ह्याच्यात जलहरणेश्वर शिवलिंग आहे. ह्याच्यात एक साधू संत महात्मा निरंतर तपश्चर्या करत होता. एका माणसाने तपश्चर्या भंग केली. साधूने श्राप दिला की ज्या वेळेला या देवळाच्या बाहेर निघेल देऊळ दक्षिणेकडे वाकडं होईल. आता बघा ह्याच्या बाजूला आपल्या काशीमध्ये 2 मरघट, आपल्या काशीमध्ये 2 मरघट. जगतातली सर्वात मोठी स्मशान भूमी ही मणिकर्णिका आहे, महास्मशान. सगळं लाकडावर खलास, सर्व लाकडावर खलास. हे काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडोर गेट. मंदिरामध्ये जाण्याकरता, मंदिराहून येण्याकरता 4 वर्ष झाली, 4 वर्ष झाली. आजच्या 4 वर्ष अगोदर या बाजूबाजू बोळींनी जावं लागत होतं बरं का. लोक हरवत होते, त्रास होत होता. म्हणून हा काशी विश्वनाथ कॉरिडोर बांधलाय. आता ह्याच्याच बाजूला बघा झाडाच्या पाठीमागे बाजूला 90 किलो सोन्याचा कळस. जसं काठमांडू नेपाळला पशुपतीनाथाचं देवळे, त्याचपैकी इथे हे पशुपतीनाथाचं देवळे आणि 90 किलो सोन्याचा कळस. हे मीर घाट. या स्थानावर पहिले मीराबाईचं भजन आश्रम होतं, त्यासाठी याला म्हणतात मीर घाट. आता हे बाजूला बघा पाण्याच्या 2 टाके आहेत बरं का. या स्थानाचं नाव आहे दशाश्वमेध घाट. आणि वर समोर बघा राजा दशरथचा रथ बनलेला आहे. इथे भव्य गंगा आरती होते, इथे भव्य गंगा आरती होते. आणि कमीत कमी 20-25 हजार लोक रोज गंगा आरती होते. आपल्या हिंदुस्थान मध्ये हरिद्वारच्या नंतर काशीची गंगा फार फेमस आहे. आणि ती आरती कशी बघायची, या मोटर बोट मध्ये बसून असं थिएटर मध्ये जसं आपण पिक्चर बघतो तशी आरती. आणि ह्या स्थानावर या आनंदवन काशी वाराणसी बनारसचे पंतप्रधान, काशीचे खासदार, सांसद नरेंद्र मोदी साहेब सुद्धा 2दा गंगा आरती बघायला आले होते. आणि ह्याच स्थानावर सन 2005 आणि 2010 मध्ये आतंकवादी लोकांनी बम फोडला होता. हे बाजूला अहिल्याबाई घाट. वर्तमान मध्ये ज्या स्थानावरती देऊळ आहे त्या मंदिराची स्थापना याच इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकरने केलेली आहे. अहिल्याबाई घाट. हा हे समोर बघा राजा घाट. हे मद्रास राजांनी बांधलेलं राजा घाट. आणि सर्वात प्रथम सिरियल जे तुलसी आलं बरं का, तुलसी सिरियलची मुख्य भूमिका मध्ये स्मृती इराणी होती. ह्या गंगामैयाने तिला आशीर्वाद दिला बरं का. आणि ती केंद्रीय मंत्री झाली, सांसद. समोर महाभारतचे नारद, महाभारतचे नारद. या स्थानाचं नाव आहे नारद घाट. असं म्हणतात की समोर ह्या स्थानावर कोणी सुद्धा अंघोळ स्नान करत नाही. जर या स्थानावर अंघोळ स्नान केली तर आपसामध्ये भांडणी होऊ लागतात, लिहिलेलं पण आहे. म्हणून या स्थानाचं नाव नारद घाट. बर चला बघा हे समोर बघा वर पत्थरावर देव काढलेले. हे उत्तरांचल मध्ये जसे बद्रीनाथ केदारनाथ धाम आहे, 3 धाम ज्याला म्हणतात, ते देव वर पत्थरावर काढलेले. पण मुख्य देऊळ
केदारेश्वराचं देऊळ आहे, ह्यासाठी ह्याला म्हणतात केदार घाट. आता इथे ह्या स्थानावर हरिश्चंद्राची परीक्षा झाली होती आणि इथे पद्धत आहे बरं का. इकडले वारलेले माणसं वारलेले बरं का, ते डेड बॉडी घेऊन हेला क्रॉस करून तिकडे जात नाही आणि तिकडे वारलेले लोक डेड बॉडीला घेऊन इकडे येत नाही, क्रॉस करत नाही. दोन्ही भागाला आहे काही असं काही रिझन असेल त्याचं. हनुमान घाट, हनुमानगडीचं मंदिर देऊळ पाठीमागे. हा चला, आपल्या भारतामध्ये नागा साधू लोकांचे 2 मुख्य खाडे आहेत. कुंभमेळ्यामध्ये मित्रांनो चाललो होतं काशी विश्वनाथच्या मंदिरात बोटीनीस आणि बोटीस रिटर्न येणार. मोबाईल पर्स वगैरे सगळं जमा करते म्हणून लास्ट व्हिडिओवर नव्हतो. आतमध्ये जाऊ आणि बोटीमध्येच मोबाईल राहील आमचा आणि जाऊ दर्शन करून लगेच येऊ. पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. संध्याकाळी गंगा आरती पण बघायची आपल्याला. हा ब्लॉग पूर्ण बघा, खूप मोठा ब्लॉग राहील आणि मजा पण येईल. तर चला. सर्वव्यापी तू प्रचंड महाकाय, आदिशक्ती तू नरमुंड मालाधार. तुझ्या विना जीवनास अर्थ साकार, महाकाय तो सगुण निराकार. 4 तासाची लाईन आहे म्हणून आम्ही विचार केला की आता आउटस्विंग बघू पूर्ण वाराणसीचा आणि उद्या सकाळी लवकर इथे येऊन दर्शन घेऊ. कारण की आता 4 तासाची लाईन आहे, अजून 2 किलोमीटरची लाईन आहे म्हणजे सांगायला गेलं तर 4-4.5 तास आरामात लागतील. म्हणून आता फक्त आउटस्विंग घेऊ वाराणसीचा आणि उद्या येऊ सकाळ पहाटे. चला. आता निघालोय वाराणसीचा फेमस गंगा आरतीला. पूर्ण रोड भरलाय, कुठे गाड्या जाऊ देत नाही. फक्त सगळे चालतच चालले. आता पटापट जाऊ गंगा आरतीला. तर चला, तो दाखवतो पूर्ण दाखवतो. चला. हो दिव्य शक्ती तुझ लान, तुझ चरणी माथा, तूच माझा पितान, तूच माझी माता. तुझ्या चरणी लीन व्हावे हे आदि देवा, परब्रह्म तूच तुमज एक सूर ठावा. शंभू शंकरारी तुझ पायी यावे, डोळे भरून पाहता जिने साथ व्हावे. शंभू शंकरारी तुझ पायी यावे, डोळे भरून पाहता जिने साथ व्हावे. ओ जिने साथ व्हावे, ओ जिने साथ व्हावे. ओम नमः शिवाय.
मित्रांनो आरती वगैरे झाली. आता आम्ही चालू काशी विश्वनाथच्या मंदिरामध्ये. बोलले सकाळी जाऊ पण आता चाललोय. नाकायचे भारी वातावरण झाले. सगळीकडे लाईटच लाईट लागले. सगळी भेट चालली मंदिरामध्ये. तर चला मित्रांनो दर्शन वगैरे सगळं झालंय. तर आपले नियम नेहमीप्रमाणे मोबाईल वॉच बिल सगळं बाहेर म्हणून काही गाडी आणायला. पण जी मस्जिद आपली टेकून उभी आहे तिला शिवलिंग आपण पूर्णपणे बाहेर आलं आहे. पूर्ण पूजापाठ पूर्ण चालू झालं आहे. आम्ही पण तिथे पूजा करून आलो. तिथे तिलक वगैरे लावला. सगळं पूजापाठ चालू झालं आहे. नंदी महाराज आपले बाहेर उभे. फक्त 1 वर्षामध्ये तिथे आपलं पूर्ण मोठं मंदिर बनेल. आपण परत येऊ तिथे. आता इथे आलं जरा. आता चाललं कालभैरवाच्या मंदिरात. त्याचे म्हणजे पूर्ण बनारसमध्ये यमाचे पण चालत नाही पण त्या कालभैरवाचे चालते. जेव्हा तुमचा मृत्यू होतो तेव्हा यम पण येऊ शकत नाही. तेव्हा कालभैरव येतो. तर अशा देवाच्या मंदिरात चाललो आहे आम्ही. आधी इथे काही बनारसी पान. आता मला येऊ वगैरे काय भेटणार नाही. रात्रीची वेळ झाली आहे. ते सकाळी भेटतं. आता बनारसी पान खातो आणि सरळ तिथे जातो. तर चला. तर मित्रांनो बनारसला आलो आहे म्हणून बनारसी पान वगैरे पान झाला. तर थंडाईची वारी. आता थंडाई जाऊन पितो. चला.